नवीन वर्षाचा पहिला सण मकर संक्रांत असल्यामुळे पंढरपूरच्या विठ्ठल आणि रुक्मिणी मंदिराला आकर्षक अशी फळाफुलांची सजावट आज करण्यात आलेली आहे। आपण आता बघू शकतो की हाच तो विठ्ठलाचा गाभारा आहे। विठ्ठलाच्या गाभाऱ्यामध्ये जवळपास वेगवेगळ्या 25 प्रकारच्या फळाफुलांनी खरं तर हा देवाचा गाभारा असेल, सोळखांबे असेल, चारखांबे असेल, अशा विविध भागांना खरं तर सजवण्यात आलेलं आहे। आपण जर बघितलं याच गाभाऱ्यामध्ये खरं तर या मकर संक्रांतीला खरं तर शेतीमालाला खरं तर विशेष असं महत्त्व असतं। त्यामुळं आपण जर बघितलं तर गाजर असेल, मुळा असेल, त्याचबरोबर कुरडा असेल, अशा वेगवेगळ्या खरं तर पानाफळांनी खरं तर सजावट केलेली आहे। त्याचबरोबर वेगवेगळ्या प्रकारची देशी विदेशी फुलांचा देखील यामध्ये सुंदर असा वापर करण्यात आलेला आहे। यामुळे जर आपण बघितलं तर देवाचं जे रूप आहे हे अधिकच खुलून दिसताना देखील आपल्याला पाहायला मिळतं आहे। आज मकर संक्रांत असल्यामुळे पहाटेपासूनच महिला भाविकांनी वानवासा करण्याकरता विठ्ठल मंदिरामध्ये मोठी गर्दी केलेली आपल्याला पाहायला मिळते। आज विठ्ठलाच्या दर्शनाची रांग मंदिरापासून जवळपास 5 ते 7 किलोमीटर लांब गेलेली आपल्याला पाहायला मिळते। एकंदरीत पहाटेपासून महिला भाविक विठ्ठल मंदिर परिसर वानवासा करण्याकरता आलेले देखील आपल्याला पाहायला मिळतात। त्याच निमित्ताने खरं तर विठ्ठलाचं जे मंदिर आहे आकर्षक अशा पानाफळांनी आणि फुलांनी खरं तर सुंदर असं खरं तर सजवलेलं आपल्याला दिसून येत आहे। त्यामुळे खरं तर विठ्ठलाचं जे रूप आहे हे सावळं गोजिरवाणं रूप अधिकच खुलून दिसत आहे। त्याचबरोबर खरं तर रुक्मिणी मातेला देखील वेगवेगळ्या प्रकारचे अलंकार घालून देखील आज सजवण्यात आलेलं आहे। विठ्ठल मंदिरातून कॅमेरामन जगदीश सर, रवी लवेकर, TV9 मराठी। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।